आज आपण सेकंड टर्म आहे त्याचा फर्स्ट टॉपिक अध्यायाचं नाव आहे अपमार्ग तंडुली अध्याय. तो अध्याय आज आपण शिकणार आहोत. तर चला बघूया या टॉपिकमध्ये वेटेज कसं आहे, थिअरी पॉईंट ऑफ व्ह्यू आणि वायवा पॉईंट ऑफ व्ह्यू या टॉपिकचं कसं वेटेज आहे ते आपण बघूयात. तर थिअरी पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर या टॉपिकचं एवढं वेटेज नाही आहे, याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारलेले नाही आहेत. आणि वायवा पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. वायवामध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. तर आता NCISM सिलेबस कॉपी आपण बघूयात. कोणताही टॉपिक असू द्या, तुम्ही तो टॉपिक रीड करण्याअगोदर NCISM कोणत्याही सब्जेक्टचा असू द्या, ॲनॅटचा असू द्या, क्रियाचा असू द्या किंवा संहिताचा असू द्या, त्या टॉपिकचं वेटेज किती आहे, किती NCISMनं त्या टॉपिकचं वेटेज दिलेलं आहे, त्याच्यावरती MCQ विचारला जातो, SCQ विचारला जातो का LAQ विचारला जातो, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कारण त्यानुसार तुम्ही त्या टॉपिकला तेवढा वेळ द्यायचा. आता तुम्हाला एखादा टॉपिक असा असेल की त्याच्यावरती SCQ पण विचारला जातो, LAQ विचारला जातो, तर त्या टॉपिकला तुम्ही जास्त वेळ द्यायचा आहे. तुम्हाला माहिती आहे याच्यावरती क्वेश्चन येणारच आहे. तर तुम्ही कोणताच टॉपिक हा स्किप नाही करू शकत, तुम्हाला सगळे टॉपिक रीड करावेच लागणार आहेत. पण सिलेबस आता आपण बघूयात की NCISM जी PDF दिली त्यामध्ये आपण कसं टॉपिक म्हणजे कसं SCQ विचारला जातो, MCQ विचारला जातो किंवा तो मस्ट टू नोचा टॉपिक आहे, डिझायरेबल टू नो याचा टॉपिक आहे, ते आपण बघूयात. संहिताची जी PDF आहे सिलेबसची आहे त्यामध्ये पेज नंबर 49 त्याच्यावरती 18 नंबरचा हा टॉपिक आहे. मस्ट टू नोचा टॉपिक हा नाही आहे, डिझायरेबल टू नोचा टॉपिक आहे. म्हणजे थिअरी पॉईंट ऑफ व्ह्यू एवढा इम्पॉर्टंट टॉपिक नाही आहे. त्याच्यामध्ये काय आपण शिकणार आहोत ते पुढं बघूयात. त्याच्यानंतर सिलेबस कॉपीमध्ये पेज नंबर 77वरती आपल्याला समजते की याच्यावरती कोणत्या टाईपचा क्वेश्चन विचारला जातो. तर याच्यावरती MCQ विचारला जात नाही, SCQ विचारला जातो आणि LAQ पण नाही विचारला जात. 5 मार्कासाठी वेटेज आहे टॉपिकचं, तो पण बऱ्यापैकी तर नाहीच विचारला जात. तरी पण आपण टॉपिक स्किप नाही करू शकत, सगळे टॉपिक आपल्याला रीड करावेच लागणार आहेत. आणि वायवामध्ये याच्यावरती फिक्स क्वेश्चन हा विचारला जातो. तर पेज नंबर 78वरती 6 नंबरचा SCQ विचारला जातो. म्हणजे 8 SCQ पैकी जर त्याच्यामध्ये अजून ऑब्लिकमध्ये तुम्ही बघू शकता की खूप जास्त टॉपिक आहेत, पण जर याच्यावरती क्वेश्चन विचारला तर 6 नंबरचा SCQवरती हा विचारला जाऊ शकतो क्वेश्चन. तर आता आपण अशा प्रकारे जसं आपण या टॉपिकचं NCISMमध्ये कसं वेटेज आहे काय ते बघितलं, तसंच तुम्ही प्रत्येक टॉपिकचं तुम्हाला वेटेज माहीत असणं गरजेचं आहे. प्रत्येक सब्जेक्टचं ॲनॅटचं तुम्ही बघू शकता. प्रत्येक टॉपिकचं अगोदर बघून घेत जावा, कसं वेटेज कसं डिस्ट्रीब्युशन ते बघून घेत जावा तुम्ही. तर चला आता आपण अध्यायाला सुरुवात करूयात. तर पहिल्यांदा इंडेक्स बघूया. या टॉपिकमध्ये आपण काय शिकणार आहोत. तर पहिल्यांदा पंचकर्मोपयोगी जी द्रव्ये आहेत, वमनासाठी कोणती द्रव्ये वापरली जातात, विरेचन कर्म करण्यासाठी कोणती द्रव्ये वापरली जातात, अनुवासन बस्ती त्याच्यासाठी कोणती द्रव्ये वापरली जातात, आस्थापन बस्तीसाठी कोणती द्रव्ये वापरली जातात, या सगळ्या द्रव्यांची माहिती आपल्याला या अध्यायामध्ये दिलेली आहे. आणि सेकंड पार्टमध्ये आपण जी 28 यवागू आहेत त्यांचं वर्णन केलेलं आहे. आता आपण वायवामध्ये या यवागूवरती क्वेश्चन विचारला जातो. आपण पुढे बघूयात की वायवामध्ये कोणता क्वेश्चन विचारला जातो आणि याच्यावरती एक PYQ 2023 विंटर सीझनमध्ये एक PYQ विचारला आहे, तो पण आपण पुढे बघणार आहेत की कोणता PYQ विचारला आहे. तर चला आता टॉपिकला सुरुवात करूया. तर मी तुम्हाला सांगताना तुमच्यासमोर बुक असणं गरजेचं आहे. मस्तपैकी झोपून असा फोन लावला आहे, तुम्ही लेक्चर बघताय असं न करता तुम्ही जर समोर बुक बघितले, मी जे इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला जे सांगते ते तुम्ही टिक करून घेतले तर तुम्हाला नंतर वाचायला खूप इझी जाईल. त्यामुळे बुक समोर असू द्या. जी संहिताची काळे यांची जी बुक आहे चरक संहिता, ती मी तुम्हाला या बुकमधून तुम्ही हे बुक
घेऊन टाका. तुम्हाला सेकंड इयरमध्ये हे बुक कंपल्सरी लागणारच आहे आणि फर्स्ट इयरमधूनच तुम्ही जर हे बुक वाचायची सवय लावली तर तुम्हाला इझी जाईल आणि याच्यामध्ये की नाही जास्त आहे, नॉलेज जास्त भेटेल तुम्हाला आणि लिहिण्यासाठी कंटेंट पण खूप जास्त आहे. त्यामुळं हे बुक तुम्ही फर्स्ट इयरमध्येच घेऊन टाकलेलं कधीही चांगले. तर टॉपिक आहे शिरोविरेचनासाठी जी द्रव्ये वापरली जातात ती आपण बघूयात. मी इझी जी तुम्हाला लवकर लक्षात राहतील अशी द्रव्ये शोधून ठेवलेली आहेत. तुम्ही ती टिक करून घ्या पेन्सिलने या बुकमध्ये. तर 5-6 द्रव्ये शिरोविरेचनासाठी लक्षात ठेवा तुम्ही. तर कोणती द्रव्ये? पिंपळी, मिरे. आता यामध्ये सगळी जी मसाल्यांची नावे आहेत, भात करताना मुलींना जास्त माहीत असेल की तुम्ही भात करताना कोणकोणते मसाले वापरतात. तमालपत्र वापरता, मिरी वापरता, हळद वापरता, दारू हळद वापरतात. आता सुंठ एक मोठी विलायची असते ती, मोहरी, ही सगळे मसाल्यातून झाले. आता मिठाचे जे 5 प्रकार आहेत त्यापैकी सिंदेलोण आहे, काळे मीठ, ही 2 मिठाची नावे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर वमन कर्म करण्यासाठी कोणती औषधे वापरली जातात ते बघूया. ज्येष्ठमध, पिंपळी, जे आपण शिरोविरेचन द्रव्यामध्ये पण पिंपळी वापरली जाते आणि वमनासाठी जे औषध दिले जाते त्यामध्ये पण पिंपळी वापरली जाते. त्यानंतर ज्येष्ठमध, जे दुधात टाकलं जातं ते ज्येष्ठमध. दोडका हे पण उदाहरण यामध्ये दिलेले आहे. ही 3-4 नावे वमन औषधी आहेत, त्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा. आता विरेचन औषधीसाठी कोणती द्रव्ये इझी लक्षात राहतील अशी कोणती द्रव्ये आहेत आणि जी इम्पॉर्टंट आहे, नंतर तुम्हाला पुढेही नावं बघायला भेटणार आहेत. मी अशा द्रव्यांची लिस्ट बनवली आहे, ते तुम्ही टिक करून घ्या. विरेचनासाठी त्रिफळा, आवळा असेल, दंती मूळ असेल, भेडा असेल, एवढी 3-4 नावं तुम्ही लक्षात घ्या. आणि आस्थापन बस्तीसाठी कोणकोणती द्रव्ये आहेत हे आपण बघूया. यामध्ये तूप असेल, तेल असेल, वसा, मज्जा यांची स्नेह. आणि मिठामध्ये काळे मीठ, सिंदेलोण, बीडलोण, भूमिक क्षार आणि सामुद्रमीठ अशी 5 प्रकारची नावे आपल्याला आस्थापन बस्तीमध्ये या मिठाच्या 5 प्रकारांचा उपयोग केला जातो. आता अनुवासन बस्तीमध्ये कोणकोणते द्रव्य वापरली जातात ते बघूयात. वातहर, ज्यामुळे वाताचं क्षमन होतं अशा द्रव्यांचा वापर अनुवासन बस्तीमध्ये आपण करतो. आता अनुवासन बस्ती, त्यालाच पर्यायी नाव हे स्नेहबस्ती असं सुद्धा म्हणलं जातं. वमन, विरेचन, अनुवासन, आस्थापन बस्ती या सगळ्यांसाठी कोणत्या द्रव्यांचा वापर केला जातो हे आपण बघितलं. आता या अध्यायामध्ये सेकंड टॉपिक आहे आपला 28 यवागू. त्या यवागू म्हणजे काय ते आपण बघूयात. आणि मी तुम्हाला जसं अगोदर म्हणलं होतं की या यवागूवरती वायवामध्ये कसा विचारला जातो, तर वायव्यामध्ये सांगतात की तुम्हाला 10 यवागूचे नाव सांगा. तर तुम्हाला एकदम इझी नाव आहेत, प्रत्येक नावानुसार त्याचा मिनिंग आहे, इझिली तुमच्या लक्षात राहून जाईल. जर असा एक्झामिनरने क्वेश्चन विचारला तर तुम्ही इझिली सांगू शकता. जे वेगवेगळे व्याधी होतात आपल्याला, ते व्याधींचं शमन करण्यासाठी जी औषधी द्रव्यांचा उपयोग केला जातो त्याला आपण यवागू असे म्हणतात. तर संसर्गजन्य क्रम म्हणजे काय? जर आपण पंचकर्म घेतलं, समजा मी वमन घेतले, पंचकर्म घेतलं, तर पंचकर्म घेतल्यानंतर माझी अग्नी मंद झालेली असते, अग्नी एवढी प्रदीप्त नसते. तर त्यासाठी संसर्गजन्य क्रम आपल्याला फॉलो करावा लागतो, त्यामुळे माझा अग्नी परत प्रदीप्त होतो. त्यासाठी अगोदर हलकी, इझिली डायजेस्ट होऊ शकते, पाचन होऊ शकते अशी द्रव्ये दिली जातात आणि त्याच्यानंतर पचायला जड असणारी अग्निप्रदीप्त झाल्यानंतर तुम्ही ती द्रव्यांचं सेवन करू शकता. तर यालाच संसर्गजन्य क्रम असे म्हणतात. तर तुम्हाला ज्या पेशंटला यवागू द्यायचे, तर
तर त्याबद्दल कोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत, तर दोष, त्याची अग्नी कशी, त्याचं बल कसे, वय, रोग, कोष्ठ इत्यादींचा विचार करून तुम्ही पेशंटला यवागूच्या औषधी द्यायची आहे. तर आपण आता बघूयात की यवागू कोणकोणते आहेत. खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला एकदम इझी आहे. तुमच्या प्रत्येक नावातच त्याचं मिनिंग देऊन दिले, लगेच लक्षात राहतं. आता अग्निदीपक आणि पहिली यवागू आहे अग्निदीपक आणि शूलनाशक. आता नावात तुम्हाला समजलंच असेल की अग्नी दीपन करणारी आणि शूल म्हणजे जी पेन आहे त्याचा नाश करणारी यवागू. त्याच्यानंतर वातज विकारनाशक यवागू, वाताशी रिलेटेड जे पण विकार आहेत त्याचा नाश करणारी यवागू. त्याच्यानंतर पित्त श्लेष्म अतिसार नाशक पेया, पित्ताच्या रिलेटेड किंवा कफाच्या रिलेटेड जे आहे त्यांचा नाश करणारी पेया. रक्त अतिसारनाशक पेया, रक्त अतिसारनाशक, आम अतिसारनाशक हे रिलेटेबल आहे तुमच्या, हे लक्षात राहील. त्याच्यानंतर आता पुढच्या जे यवागू आहेत ते पहिल्या यवागूला रिलेटेड करून असे 2-3 तुमच्या लक्षात ठेवा तुम्ही. असं कृमीनाशक यवागू म्हणजे इंटेस्टाईनमध्ये जे कृमीनी म्हणजे जे आजार होतात त्याला नाश करणारी यवागू. तृष्णानाशक यवागू, तहान लागली असेल तर ती कमी करण्यासाठी यवागू. नाशक शामक, आता बघूया विषनाशक यवागू, विषाचा प्रभाव कमी करणारी यवागू. बृहण आणि कृष्ठाकारक यवागू, बृहण म्हणजे ज्या यवागूने बृहण कर्म होतं ती, आणि ज्यामुळे कृष्ठा कमी होते ती यवागू. स्नेहन आणि रुक्षण करणारी यवागू, स्नेहन करणारी यवागू, रुक्षण करणारी यवागू. आणि ही कास श्वास कफनाशक यवागू. या 10 यवागू मी तुम्हाला जी आता सांगितल्या तुम्ही लक्षात ठेवल्या तरी वायवाला तुम्हाला इझिली सांगता येईल. तर आजचा हा असा टॉपिक होता, खूप छोटासा टॉपिक आहे, वायवाच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्यामुळं तुम्ही एकदा वाचून घ्या, इझिली तुमच्या लक्षात राहील.